नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र टीईटीमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत ते किती महत्त्वाचे आहेत. दरवर्षी याच पुस्तकांमधून प्रश्न विचारलेले असतात. म्हणून आपण या सीरीजमध्ये प्रत्येक स्टँडर्डचे बुक्स घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टरवर जे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते व्यवस्थित विश्लेषणासहित पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, हवेमध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे असते? यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, आर्गॉन. तर आपण ह्या पूर्ण म्हणजे हा प्रश्न प्रिव्हियस इयर मध्ये आला आहे, तर याचं उत्तर नायट्रोजन आहे. पण आता पुढच्या वेळेस कुठल्या वायूचे प्रमाण किती आहे यावर जोड्या लावायला क्वेश्चन येऊ शकतो किंवा मग ऑक्सिजनचे प्रमाण विचारलेले असू शकते. म्हणून आपण हे चारही ऑप्शनचे व्यवस्थित विश्लेषण पाहूया. आता या स्लाइडवर आपल्याला जे वायू आहेत त्याच्या हवेमध्ये किती किती प्रमाण आहेत याचे व्यवस्थित विश्लेषण दिले आहे. तर कार्बन डायऑक्साईडचे किती प्रमाण आहे? 0.03%. इतर वायू 0.07%. ऑर्गॉनचे किती आहे? 0.9. ऑक्सिजनचे 21%, नायट्रोजनचे 78. तर सगळ्यात जास्त वायू कुठला आढळतो? नायट्रोजन 78% आढळतो. त्याच्यानंतर खालोखाल ऑक्सिजन 21%, त्याच्या खालोखाल कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर ऑर्गॉन आणि त्याच्यानंतर इतर वायू. अशा पद्धतीने इथे हवेतील विविध घटकांचे प्रमाण दिलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ऑक्सिजनचे हवेमध्ये प्रमाण किती? तर याचं उत्तर आपण आताच पाहिलं आहे की ऑक्सिजनचे हवेमध्ये प्रमाण 21% आहे. तर असा क्वेश्चन येऊ शकते एक्झाम मध्ये. तर याच्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे? तर खालीलपैकी प्रकाश संश्लेषणासाठी कुठला वायू आवश्यक आहे? तर CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे. तर याचं आपण विश्लेषण पाहूया. इथे या स्लाइडवर आपल्याला वेगवेगळे वायू दिलेले आहेत आणि त्यांचे जे काही उपयोग आहेत ते दिलेले आहेत. तर चला तर मग पाहूया. इथे दिलेले आहे नायट्रोजन. नायट्रोजन काय करते? नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करते. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असते. त्याच्यानंतरचा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करते? सजीवांना श्वसनासाठी तसेच ज्वलनासाठी उपयोग होते. त्याच्यानंतर आहे कार्बन डायऑक्साईड. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात. वनस्पतींना आपल्याला माहित आहे वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि अग्निशामक नळकांड्यामध्ये पण वापरतात. त्याच्यानंतर आहे ऑर्गॉन. विजेच्या बल्बमध्ये वापरतात. आपल्याला माहित आहे ऑर्गॉन विजेच्या बल्बमध्ये ते पहिलं गावामध्ये लाल कलरचा जो बल्ब असायचा तिथे त्या लाल कलरच्या बल्बमध्ये ऑर्गॉन वापरायचा. त्याच्यानंतर आहे हेलियम. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. तर हेलियम कुठं? कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानामध्ये हेलियम वापरतात. त्याच्यानंतर आहे निऑन. जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. जाहिरातीसाठी व रस्त्यावरच्या दिव्यामध्ये निऑन वापरतात. त्याच्यानंतर आहे क्रिप्टॉन. फ्लुरोसेंट पाईपमध्ये वापर होतो. फ्लुरोसेंट पाईपमध्ये क्रिप्टॉन वापरतात. त्याच्यानंतर आहे झेनॉन. झेनॉन कुठे? फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन वापरतात. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन वापरतात. तर असे हे जे आहेत हे हवेतील वायू आणि त्यांचे जे काही उपयोग दिले आहेत ते लक्षात ठेवायचे. यावेळेस कार्बन डायऑक्साईडचा उपयोग विचारला आहे, तर असं होऊ शकते नेक्स्ट टाइमला नायट्रोजन विचारतात किंवा मग अजून काही विचारू शकतात. तर हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवा प्रदूषणास कारणीभूत वायू कोणता? हवा प्रदूषणास कुठला वायू कारणीभूत ठरतो? तर ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन बी SO2 म्हणजेच सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन सी म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड. तर याचं उत्तर हवा प्रदूषणात हे सर्व वायू जबाबदार ठरतात. म्हणून वरील सर्व, याचा आन्सर येते वरील सर्व. तर एक एक करून आपण याचं थोडी थोडी माहिती पाहूया. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडमुळे काय काय होते? ग्रीन हाऊस इफेक्ट, पुन्हा तापमान वाढ होते आणि हे कशातून होते? तर हे वाहनांच्या
वाहनांच्या धुरातून वगैरे हे कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो. त्याच्यानंतरचं आहे SO2. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईडमुळे अत्यंत महत्त्वाचं की भरपूर परीक्षेत विचारलं जातं, काय होतं? ॲसिड ॲसिड रेन सल्फर डायऑक्साईडमुळं होते. आणि हे कशाद्वारे होते? श्वसनाचे आजार सल्फर डायऑक्साईडमुळे होतात. पुन्हा हे कोळसा जाळण्यामुळे आणि औद्योगिक धुरातून हा वायू बाहेर पडला जातो. त्याच्यानंतरचा जो वायू आहे तो आहे CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. याच्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. रक्तातील O2चे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. लक्षात ठेवायचं. आणि हे कशातून येलं जातं? हा CO कार्बन मोनॉक्साईड आहे तो वाहनातून येतो, औद्योगिक धुरातून येतो, पण हायली टॉक्सिक आहे. हा गॅस जो आहे तो हायली टॉक्सिक आहे. तर याच्या बाबतीत या ऑप्शनच्या बाबतीत काय काय लक्षात ठेवायचं? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो की वाहनांच्या धुरातून औद्योगिक धुरातून येतो आणि याच्यामुळे काय होते? मोस्ट इम्पॉर्टंट ग्रीन हाऊस इफेक्ट आणि तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आपण ते. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. याच्यामुळे ॲसिड रेन श्वसनाचे आजार. CO कार्बन मोनॉक्साईड याच्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओझोन थर कोणत्या स्तरात आढळतो? तर आपल्याला इथे वेगवेगळे स्तर दिलेले आहेत आणि आपल्याला विचारले ओझोन स्तर कुठे आढळतो? तर पहिला स्तर आहे क्षोभमंडल. क्षोभमंडल म्हणजे 0 म्हणजे 0 पासून ते म्हणजे आपण जिथे राहतो ते आहे क्षोभमंडल. त्याच्यानंतर आहे समताप मंडल. समताप मंडल म्हणजे जिथं विमान वगैरे उडतात ते 18 किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या दरम्यान समताप मंडल. त्याच्यानंतर आहे आयन मंडल. आयन मंडल मलाच उष्ण मंडल म्हणले जाते आणि ते 80 ते 400 किलोमीटरच्या दरम्यान आढळते. त्याच्यानंतर तिथे रेडिओ वेव्हज रिफ्लेक्ट होतात. तर त्याच्यानंतर आहे बहिर्मंडल. बहिर्मंडल म्हणजे सर्वात बाहेरचं आहे. याला एक्झोस्फिअर म्हणतात आणि हे इथे सॅटेलाइट फिरतात. तर ह्या क्षोभमंडलला काय म्हणतात? ट्रोपोस्फिअर. आणि ह्या समताप मंडलला काय म्हणतात? स्ट्रॅटोस्फिअर. त्यानंतर आयन मंडलला मिझोस्फिअर आणि सर्वात बाहेरचा बहिर्मंडलला म्हणतात एक्झोस्फिअर. हे आपण माहिती बघितली. तर ते ओझोन जो स्तर आहे, ओझोनचा जो थर आहे तो कुठे आढळतो? तर समताप मंडलामध्ये. म्हणजे जिथे विमान वगैरे उडतात तिथे समताप मंडलामध्ये ओझोनचा थर आढळतो. थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल. अशाच माहितीपूर्ण वेगवेगळ्या व्हिडिओसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.